एकंदरीत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर केलेल्या खासदारांना एक प्रकारे धमकी दिलेली आहे. त्यांनी उबाटाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की ज्याही ठिकाणी हे शिवसैनिक दिसतील त्यांना तुडवा, त्यांना फिरू देऊ नका आणि जेलमध्ये देखील जाण्याची तयारी ठेवा. नाही, खरं म्हणजे आता संजय राऊत साहेबांचं हे हास्यास्पद विधान आहे. कारण आज या महाराष्ट्रामध्ये खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांजवळ आहे. आता उर्वरित जे काय आहे काडी कचरा तो उद्धव साहेबांकडे आहे. त्याच्यामुळे जे काही संजय राऊत साहेब सांगताय किंवा जिथे दिसतील त्या खासदारांना तुडवा, माझं संजय राऊत साहेबांना आव्हान आहे, तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद तुमच्यात आता राहिलेली नाही. ती ताकद आता आमच्याकडे आहे, एवढंच मला त्यांचं सांगणं आहे. काय सांगाल एकंदरीत आक्रमक वक्तव्य ते करताय, ते पेटवायचा प्रयत्न करताय. पण जर का डिझेल पेट्रोलचा इथला शॉर्टेज आहे, इराण इराकचं युद्ध चाललेलं आहे, इथं गाड्यांना पेट्रोल डिझेल भेटत नाही. त्याच्यामुळे त्यांनी कितीही पेटवायचा प्रयत्न केला तरी त्यांना डिझेल पेट्रोल जरी भेटलं तरी आगगाडी लावणारा महाराष्ट्रात कोणी शिल्लक नाही. तो म्हणता की खासदारांना फिरू देऊ नका, त्यांना तुडवा. फिरवायला आणि तुडवायला माणसं तर पाहिजे ना खाली. महाराष्ट्रात कोणी शिल्लकच राहिला नाही तर कोण फिरू देणार नाही. बिंदास फिरतील. आमचे शिवसैनिक आहेत ना त्यांच्या संरक्षणासाठी. तसं उत्तर 100% जशाच तसं उत्तर मिळेल. पण मला वाटतं ती देखील वेळ येणार नाही, यांच्यात तेवढी हिंमत नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.